श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन 2024, 19 ऑगस्ट आणि त्या दिवशी दुर्मिळ योग म्हणजे श्रावणी 3रा सोमवार. यामुळे या दिवसाला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे. एका बहिणीसाठी तर हा दिवस खूप महत्वाचा असतो. आपल्या भावाला औक्षण करणे, भावाच्या कल्याणासाठी, भावाच्या संरक्षणासाठी, भावाच्या प्रगतीसाठी आणि भावाचं आयुष्य वाढण्यासाठी, ह्या सर्व गोष्टीसाठी आपण आपल्या भावाला प्रत्येक संकटातून बाहेर कसं काढायचं आणि भावावर कुठलं संकट येऊ नये म्हणून आपण रक्षाबंधन हा दिवस साजरा करत असतो. जो एक रक्षासूत्र आपण आपल्या भावाला बांधत असतो, ते रक्षासूत्र कशा प्रकारचं असायला हवं. कारण बघा, या वर्षीची रक्षाबंधन आलेली आहे सोमवारची. त्यामुळे सोमवारी आपण आपल्या भावासाठी राखी कशी बांधावी, कारण जे सूत्र आहे, तो सूत्र कसा असायला पाहिजे, तो दोरा कसा असायला पाहिजे. आता कुठलाही जरी दोरा तुम्ही बांधलात भावाला, तरीही तो आपलं रक्षणच करणार असतो. पण त्यासोबत देवी देवतांचे आशीर्वाद सुद्धा त्यांच्या पाठीशी राहावं म्हणून मी तुम्हाला पहिल्या प्रथम सांगते की राखी निवडताना भावासाठी सोमवारचा दिवस असल्या कारणाने आपल्याला रुद्राक्षाची जर मिळत असेल एक रुद्राक्ष, आता इथे मी 11 रुद्राक्ष असलेली राखी भावासाठी घेतलेली आहे. तर आता ही 11 रुद्राक्ष असलेली राखी तर आपण जर भावाच्या मनगटाला बांधली, हाताला बांधली, तर खरंच जसं आपण एक रक्षासूत्र बांधलं म्हणून भावाचं रक्षण होणार आहे, तर हे जे रुद्राक्ष आहे ते महादेवाचं प्रतीक आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्या भावात जर काय वाईट गुण असतील तर हळूहळू सुटायला लागतील. त्या भावाचं श्री महादेव शंभू हे संरक्षण करतील. एका बहिणीच्या माया आणि त्यासोबत महादेवाचं सुद्धा आशीर्वाद, ह्या दोन्हीच्या आशीर्वाद स्वरूपात आपण जर शक्य असल्या त्या दिवशी राखी ही रुद्राक्षाची निवडा आणि त्यामुळे आपल्या भावाचं रक्षण नक्कीच आपल्या सोबत श्री महादेव ही करतील. आता दुसरी गोष्ट, आता आपण औक्षण जर ताट म्हटलं तर आता औक्षण ताट म्हटलं तर आपल्याला औक्षण करण्यासाठी विशेष महत्वाचं म्हणजे दीप लागतो, एक दिवा लागतो, एक आरती लागते, जी की आपण प्रज्वलित करतो. पण मी इथे एक दिवे न घेता आपण 2 आरत्यांनी भावाला ओवाळायचं असतं. कारण एक ही गोष्ट आपण ओवाळण्यासाठी शुभ नसते, तर 2 याने ओवाळलं तर त्याचं कल्याण होणार असतं. आणि ज्या 2 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक आपण म्हणतो ना की एकत्रितपणा, जी एक गोष्ट एक करू शकत नाही ते 2 करू शकतात, म्हणून इथे एकत्रितपणा खूप महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर 2 दिव्यांनी ओवाळण्याची प्रथा सुद्धा आहे आपल्याकडे. आपण दीपावलीमध्ये सुद्धा कणकीचे दिवे करून 2 दिव्यांनी ओवाळतो, भाऊबीजला सुद्धा आपण 2 दिव्यांनी ओवाळतो. मग आपण रक्षाबंधनला 2 दिव्यांनी का नाही ओवाळायचं? आपण रक्षाबंधनला सुद्धा 2च दिवे तयार करायचे ओवाळणीसाठी, 2 आरती, आणि त्यांनाच आपण आपल्या भावाचं औक्षण करायचं. कारण एक दिव्यापेक्षा 2 दिवे देवाने औक्षण केलेला आपल्या ज्या आपण व्यक्तीचं औक्षण करणार आहोत त्याला एकापेक्षा दुपटीनं फायदा हा होत असतो आणि त्या औक्षण करणाऱ्याचं कल्याण होत असतं. म्हणून आपल्याला 2 दिवे घ्यायचे आहेत. आता तिसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण भावाचं औक्षण करतो त्यावेळेला बरेच जण कोरडं कुंकू वापरतात, पण कोरडं कुंकू आपल्याला इथे वापरायचं नाहीये. तर आपल्याला कुंकू हे असं ओलं करायचं आणि बघा, कुंकू असं निवडा की त्या हळदीपासून तयार झालेला असेल. बघा, आपण आपल्या भावाच्या डोक्याला लावून त्याच्या संरक्षणासाठीच त्याचं औक्षण करणार आहोत. आणि जर कुंखामध्ये ते तेजाब वगैरे असलेलं कुंकू असेल तर त्यामुळे आता बघा, कपाळाला आपण लावतो ज्या ठिकाणी, तर तिथे काही एखाद्याला बऱ्याच जणांना ॲलर्जी असते, तर असं काही होऊ नये त्यामुळे कुंकू हे तुम्ही शक्य असल्यास की हळदीचंच निवडा. आणि यामुळे भावाला आपल्याला कुठल्याच प्रकारचं म्हणजे त्याचं संरक्षण करायचं आहे, म्हणजे आपला हेतू संरक्षणाचाच आहे. पण त्या कुंखामध्ये जर तेजाब असेल तर त्यामुळे खूप मोठं काहीतरी होऊ शकतं, कारण एखाद्याला ॲलर्जी असेल तर. आता ज्या वेळेला आपण त्याच्या कपाळाला कुंकू लावतो त्यानंतर अक्षदा, आता अक्षदा अशा घ्यायच्या आहेत, त्या अक्षदा आपल्याला अख्ख्या घ्यायच्या आहेत. बघा, अक्षदा तुटलेल्या घ्यायच्या नाहीये. आणि कधीच पांढऱ्या अक्षदा घेऊ नका. पांढरे हे तांदूळ असतात, त्याच्यात थोडं कुंकू आपल्याला कोरडं कुंकू किंवा थोडासा ओला हात असं हे तयार करून त्या अक्षदा आपण ठेवायच्या आणि भावाच्या कपाळाला लावायच्या आणि थोड्या त्याच्या डोक्यावर टाकायच्या. आता इथपर्यंत ही गोष्ट लक्षात आहे आपल्या. पण ज्या वेळेला आपण औक्षण करण्याच्या वेळेला ह्या 2 गोष्टींना औक्षण करतो त्यावेळेला आपल्या इथे कुणीकडे पैसा, तर कुठे सुपारी, कुठे पैसा, तर कुठे सोनं सुद्धा घेतलं जातं. पण ह्या 3ही गोष्टी कुठं म्हणण्यापेक्षा ह्या 3ही गोष्टी आपल्यासाठी खूप अशा आवश्यक आहेत. कारण बघा,
हा जो पैसा आहे तो लक्ष्मी स्वरूप आहे नाणं, आणि ही लक्ष्मी आपल्या भावाच्या जीवनात अखंड राहावं म्हणून आपल्याला इथे नाण्याचा वापर करायचा आहे ओवाळताना. त्यानंतर हे जे सोनं आहे, आता हे सोनं म्हणजे माझ्या भावाच्या जीवनामध्ये सोन्यासारखी दिवस येऊ, सोन्यासारखं माझ्या भावाचं जीवन घडो म्हणून आपल्याला इथे सोन्याचा पण वापर करायचा आहे. काही सोन्याचा तुकडा घ्या तुम्ही छोटासा, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते, आणि ही सुपारी घेत असतो आपण बघा. सुपारी तर शुभच असते, प्रत्येक पूजेत असते, पण आपल्या भावाला सुद्धा ओवाळण्यासाठी का घ्यायची? कोणालाही ऑप्शन करताना का घ्यायची? कारण सुपारी ही कण्णक असते, म्हणजे भाऊ सुद्धा माझा कण्णक बनावा, त्याला कुठलाही संकट असो, कुठलाही त्याच्या पाठीमागे काही लागलेला असो. आपण म्हणतो ना एखाद्याच्या पाठीमागे खूपच आता त्याला सहन करण्याची हे दे रे बाबा शक्ती दे, बऱ्याच काही गोष्टी आहेत की त्याच्या लागलेल्या आहेत, त्या सर्व सहन करण्याची शक्ती माझ्या भावाला मिळो, त्यानं सर्व सहन करून त्यातून त्याचं चांगलं एक विश्व म्हणजे त्यानं स्वतः चांगलं निर्माण हो म्हणून ही सुपारी त्याला कंडक बनवण्यासाठी ह्या 3 वस्तू अशा एकत्र घ्यायच्या आणि यांनी आपल्याला काय करायचं असतं? ओवाळताना ओवाळायचं असतं. आता ह्या 3 वस्तू आपण इथे एकत्र घेतल्या आणि त्याला असं आपण डोक्यावरून काय करायचं असतं? भावाला ओवाळायचं असतं. आता हे इथपर्यंत झालं, आणि त्यानंतर आपण एखादा गोडाचा पदार्थ तर भावाला खाऊ घालणं आवश्यकच आहे. त्यामुळे असा गोडाचा त्या दिवशी पदार्थ निवडा की जेणेकरून जर आपल्या भावाला उपवास जरी असेल तरी आपण त्याच्या तोंडामध्ये त्यावेळेला आपण घालू शकेल, त्याने म्हणजे एवढा शुभ प्रसंग असतो आणि एवढा शुभ योग असतो, आणि या शुभ योगावर आपण पेढे वगैरे असे निवडले तर ते भावानं खाल्ले तर आपल्याला चांगलं वाटेल, आणि आपल्यालाही त्या दिवशी उपवास असेल, बहिणीला तर त्या दिवशी सोमवार आहे, त्यामुळे आपल्याला अशी वस्तू निवडावी लागेल की ती उपवासातच आपण खाऊ शकेल, अशा वस्तू आपण त्या दिवशी निवडायची आहे. आता ही जर इथं ठेवलेलं आहे, तुम्हाला वाटत असेल काय, तर हे छोटे एक पंचपाळ आहे, याच्यात हळदी आणि कुंकू आणि अक्षत आहे. आता बघा हे हळदी कुंकू आहे. आता हे हळदी कुंकू मी का ठेवले? ज्यावेळेला आपण भावाला ओवाळतो, भावाला औक्षण करतो, तर भावांनी सुद्धा आपल्या बहिणीला हे हळदी कुंकू लावायचं असतं. कारण बघा आपलं हे सौभाग्याचं लेणं आहे. मुली जरी असल्या तरी हळदी कुंकाला सुद्धा मुलीची म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपल्या भावाचा आदर करायलो, त्याला राखी बांधून त्याला औक्षण करू, त्याप्रमाणे भावाने सुद्धा आपल्या बहिणीला हळदी आणि कुंकू लावायचं असतं. म्हणून मी हे एक छोटस कुंकाचा करंडा याच्यामध्ये मी ठेवलेला आहे हळदी कुंकाचा. आणि ह्या एवढ्या वस्तू आपल्याला यात असणे गरजेचे आहेत ओवाळताना. आणि या सर्वांसोबत या औक्षणच्या ताटासोबत एका बहिणीचं प्रेम सुद्धा तेवढंच अनमोल आहे. आणि अशा प्रमाणे आपल्याला त्या दिवशी आवर्जून महिलांना अगोदरच आपण याच्यात थाली तयार करून ठेवायची, ताट तयार करून ठेवायचं औक्षणचं, म्हणजे आपल्याला त्यावेळेला धावपळ व्हायची नाही. कारण बघा त्या दिवशी खूप आहे आपल्याकडं पौर्णिमा आहे, त्यामुळे सत्यनारायण पौर्णिमेच्या सेवा, त्यानंतर आपलं बेलवपत्र अर्पण महादेवाला, श्रावणी सोमवार, शिवमूठ, आणि त्याचबरोबर आपल्याकडे मग स्वयंपाक, घाई, रक्षाबंधन हे सर्व काही आहे. तर ही तयारी आपण अगोदरच तयार करून ठेवू शकतो. फक्त आपल्याला याच्यामध्ये पदार्थ गोडाचा नंतर ठेवायचा, आणि म्हणजे त्याला वगैरे असं काही माशा वगैरे काही लागायच्या नाहीत किंवा कुठलं काही असं त्याच्यावर बसू नये म्हणून. आणि हे दीप आपण असे ठेवले, फक्त त्याला लावून नाही ठेवायचे, त्यावेळेला त्याला प्रज्वलित करून घ्यायचे, आणि बाकी सर्व साहित्य आपण कोरडं कुंकू घ्यायचं आणि नंतर ते ओलं करायचं. अशा प्रकारे आपण हे थाली अगोदर सुद्धा ताट तयार करून ठेवू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे औक्षण ताट कसं तयार करायचं ते खरंच तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका, आणि नवीन चॅनलवर असला तर सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही जर एखाद्याला शेअर कराल तर त्यांना पण औक्षण ताट कशी करायची ही माहिती मिळून जाईल. तुमच्या नातलगाला, तुमच्या मैत्रिणीला, जवळपासच्या व्यक्तीला, कुणालाही तुम्ही शेअर करसाल व्हिडिओ तर त्यांना पण ही माहिती मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ.